जैसे दिखाने का प्रयास किया जाता है जैसे कि बौद्ध धर्म और सनातन धर्म में कोई मतभेद। ड्यू ह्यूमिलिटी आई वुड लाइक टू आस्क, कहीं लिखा हुआ दिखाइए जहां भगवान बुद्ध ने कहा हो कि मैंने एक नया धर्म चलाया। धम्म चक्र प्रवर्तन के बाद अंतिम वाक्य क्या था भगवान? एसो धम्मो सनातन। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे वाक्य यांनी शेवटी वापरले ते एसो धम्मो सनातन नसून एस धम्मो सनातनो असे आहे। याचा अर्थ जाणून घेण्याआधी आपण सनातन या शब्दाकडे पाहूया। सनातन हा शब्द कोणती संज्ञा नसून एक विशेषण आहे। विशेषण म्हणजेच एखाद्या गोष्टीबद्दल अधिक माहिती देणारा शब्द। आता सनातन या शब्दाचा अर्थ म्हणजेच परंपरेनुसार चालत आलेले। सनातन हे कोणता धर्म नसून त्याबद्दल अधिक माहिती देणारा शब्द आहे। आता एस धम्मो सनातनोचा अर्थ असा होतो की हाच धम्म सनातन धर्म आहे आणि सनातनचा अर्थ मी आधीच स्पष्ट केला आहे। एस धम्मो सनातनोचा पूर्ण अर्थ जर आपण पाहिला तर तो असा होतो की बुद्ध धम्म हेच परंपरेनुसार चालत आलेला आहे। आता या वाक्यातून कुठेच असा अर्थ निघत नाही की बुद्ध धम्म हा कोणत्या दुसऱ्या धर्माशी निगडित आहे। बुद्धांनी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शोधून आपल्याला उत्तम जीवन जगण्याचा मार्ग सांगितला आहे। काही लोक जर खोटा प्रचार करत असतील तर त्याबद्दल आपल्याला ज्ञान असले पाहिजे। बुद्धांचा धम्म हाच परंपरेनुसार चालत आलेला आहे। तो दुसऱ्या कोणत्याही धर्मावर आधारित नसून त्याचं एक स्वतःचं अस्तित्व आहे। म्हणून बुद्ध धम्माला कोणत्या दुसऱ्या धर्माशी न जोडता बुद्धांचा धम्म हा बुद्धांचाच आहे हे लक्षात ठेवावे।